फैजपूर शहरातील इस्लामपुरा भागात सलीम खान मुसा खान कुरेशी यांच्या घराला लागून असलेल्या पत्री शेडमध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला। तसेच फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात शेख साजिद शेख रहीम यांच्या घराला लागून असलेल्या कंपाऊंडमध्ये देखील पोलिसांनी छापा टाकला। या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून तेथून गोवंशचे मांस जप्त करण्यात आले आहे। ही कारवाई बुधवारी करण्यात आली। या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक 24 जून रोजी रात्री 11:53 दोन जणांविरुद्ध प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोघ जणांकडून 22,300 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। यावल शहरातील तरुणांसाठी नोकरीकरिता सुवर्णसंधी। GT महाजन सेमी एंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे। दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजेपासून मुलाखती घेतल्या जाणार आहे। शाळेत प्रायमरी टीचर आणि स्पोर्ट्स टीचरची आवश्यकता आहे, तेव्हा आजच आपला अर्ज करा आणि नोकरी मिळवा। यावल तालुक्यात फैजपूर शहर आहे। या फैजपूर शहरात इस्लामपुरा भागात आणि शहरातील मिल्लत नगर भागात गोवंशची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, तेव्हा दोन्ही ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला। यात सलीम खान मुसा खान कुरेशी आणि शेख साजिद शेख रहीम या दोघांना ताब्यात घेण्यात आले व दोन्ही ठिकाणी छापा टाकल्यानंतर दोन्ही ठिकाणांवरून तब्बल 22,300 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। तर दोन जणांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राहुल नावकर यांच्या फिर्यादीवरून प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।